की ज्या ज्या वेळेला काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळालेलं आहे, या संपूर्ण बहुमत ज्या ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब पुण्यात पडलेलं आहे. पण पुणेकरांनी खुल्या दिलानं पूर्णपणे काँग्रेसकडे गेलेलं नाही. जुनी कसबा पेठ तिथं गावगाडा अजूनही आहे, म्हणजे विस्कळीत झालेला आहे, पण तो अजूनही गावगाडा आहे. तिथले कारुनारू, आलुतेदार वलुतेदार आणि सगळा तो यांचा जो बोलतावळा आहे तो त्या कसब्यात आहे. तिथं मला लक्षात आलं की इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी वर्ग हा काँग्रेसपासून चाललेला आहे, हल्लेला आहे. तर आता पुण्यातली जर कुठली हाय व्होल्टेज लढत असेल तर ती म्हणजे कसबा. आता तुम्ही कसब्याचंच उदाहरण दिलं. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. विधानसभेची निवडणूक आता अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. म्हणजे आता फक्त 2च टप्पे राहिलेत. प्रचाराचे 1-2-3 दिवस, नंतर मतमोजणी, अर्थात त्याच्या आधी सर्वात महत्वाचं म्हणजे मतदान. त्यामुळं पहिल्यांदा टॉप न्यूज मराठीच्या वतीनं सगळ्यांना एकच विनंती आणि आवाहन आहे की आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि 20 तारखेला जरूर मतदान करा. विधानसभेची निवडणूक म्हटलं की महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या लढतींकडे आपलं लक्ष जातं. आणि त्यातल्या त्यात आता जर आपण पुण्याकडे वळालो तर पुण्यातल्या देखील हाय व्होल्टेज लढती आता महाराष्ट्रातल्या पब्लिकच्या रडारवर आहेत की इथे काय होणार आहे, तिथं काय होणार आहे. पण या सगळ्या गोष्टींचं जर आपण एक ज्याला आपण म्हणतो ना की मध्यम मार्ग शोधायचा म्हटला तर पहिल्यांदा पुण्याला देखील राजकीय इतिहास आहे, तो आपल्याला समजून घ्यायला हवा. तो अगदी थोडक्यात पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग पुण्यातल्या प्रत्येक लढतीकडे वळू. अर्थात या प्रत्येक लढतीचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सर आलेले आहेत. माळी साहेब, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. सर, पुण्याला निश्चितच सांस्कृतिक इतिहास आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण राजकीय इतिहास देखील तितकाच तोलामोलाचा देखील आहे. त्यामुळे नेमकी पुण्यात ज्या लढती आतापर्यंत झाल्या त्यात अशा कोणत्या हाय व्होल्टेज लढती आहेत ज्या आतापर्यंत लोक कधी विसरू शकलेले नाहीत, अशी एखादी लढत सांगा आणि मग आपण सुरुवात करू. नाही, हाय व्होल्टेज लढती आपण सांगूच यात, बोलूच यात. पण पुण्याचं वैशिष्ट्य आपण जे म्हणू की पुण्याचा राजकीय इतिहास आणि या विधानसभेच्या दृष्टीने आपण बघतोय तर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1962 ला पहिल्या निवडणुका झाल्या. 62 पासून आतापर्यंतच्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणूक म्हणजे 2019 पर्यंतच्या निवडणुकांकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात असं येईल की सुरुवातीला काँग्रेस पक्ष हा 1962च्या निवडणुकीपासून हा सत्तेत होता. सुरुवातीला काँग्रेसचं बहुमत होतं आणि त्यावेळेला पुण्याची परिस्थिती काय होती तर ज्या वेळेला काँग्रेसचं बहुमत होतं, इतिहासात असे टप्पे आले की ज्या टप्प्यांमध्ये काँग्रेसला थोडी पिछाड घ्यावी लागली किंवा 95 मध्ये काँग्रेसचं सरकार गेलं पहिल्यांदी, असे काही टप्पे आले. या सगळ्या टप्प्यांवर एक गोष्ट लक्षात येते की ज्या ज्या वेळेला काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळालेलं आहे, या संपूर्ण बहुमत ज्या ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब पुण्यात पडलेलं आहे. पण पुणेकरांनी खुल्या दिलानं पूर्णपणे काँग्रेसकडे गेलेले नाहीत. त्यांनी त्यांच्यामध्ये काही भाग हा विरोधकांचाही होता. म्हणजे आपण 62ची निवडणूक जर बघितली तर 62च्या निवडणुकीमध्ये 5 जागा होत्या पुण्यात. या 5 पैकी 4 जागी काँग्रेस आलं, 1 जागी काँग्रेस नाही आलं. 67च्या निवडणुकीकडे आलं तर 67 मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की त्यावेळेस जनसंघ म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचं त्यावेळेचं नाव जनसंघाचा एक सदस्य निवडून आला होता, एक आमदार निवडून आला होता. पण ज्या वेळेला विरोधकांची सरशी होण्याची वेळ आली 1978 म्हणजे आणीबाणी इंदिरा गांधींनी ज्यावेळेस लागू केली, आणीबाणी नंतर झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये पुण्यामध्ये 5 पैकी 4 जण जनता पक्षाचे निवडून आले. म्हणजे ज्यावेळेस विरोधकांना देण्याची वेळ येते त्यावेळेस पुणेकर खुल्या दिलाने देतात आणि ज्यावेळेस काँग्रेसला देण्याची पूर्णपणे काँग्रेसची सत्ता असते त्यावेळेस पूर्णपणे काँग्रेसकडे जात नाही. त्यांच्यातला जो काही भाग आहे तो विरोधी भाग, तो विचक्षण भाग, तो त्यांच्या दृष्टीनं टीकात्मक भाग किंवा त्यांच्या दृष्टीने विचार करून करणारा जो भाग आहे तो पुणेकर दाखवून देतात. हे पुणेकरांचं वैशिष्ट्य आहे. 95च्या निवडणुकीने आपण बोलणारच आहोत, पण 95च्या निवडणुकीमध्ये सुद्धा पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेसेतर सरकार आलं. पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आली. हे पहिल्यांदा आलं. त्यावेळेस सुद्धा पुणेकरांमध्ये म्हणजे पुणेकरांनी सर्वाधिक जागा या युतीला दिलेल्या आहेत. म्हणजे 5 जागा, 6 जागा त्यावेळेला विधानसभेच्या होत्या. 5 जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला दिला आणि 1च जागी रामभाऊ म्हसे निवडून आले होते बोपोडीतनं.
पण याचा अर्थ ज्या ज्या वेळेला विरोधकांची सरशी होते, त्यावेळेला पुणेकर विरोधी मतांमध्ये जातात. काँग्रेसच्या सरशीमध्ये सुद्धा आपलं थोडंसं वेगळेपण दाखवून देतात. ह्या पुण्याचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने पुणेकर उभे राहत नाहीत हे राहत नाहीत. एकंदरीत दिसतंय. आणि तू जे सांगितलं हाय व्होल्टेज, हं. तर हाय व्होल्टेज हे 95 ची निवडणूक मला वाटते. बर 95च्या निवडणुकीमध्ये झालं काय? 95च्या निवडणुकीमध्ये कोणालाच अंदाज आला नव्हता. बरोबर 95च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस एके काँग्रेस आणि काँग्रेसची सरकार आणि काँग्रेसचं बहुमत आणि काँग्रेस ज्याला उभा करेल तो हां. निवडून येणार, बरोबर. अशी एक लोकांची धारणाच होती. आणि होतही होतं तसं. 95च्या निवडणुकीत पहिल्यांदा काय झालं, की 95च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला धक्का बसला. हं. आता तो बसला. पत्रकार म्हणून त्यावेळेला झालं काय, मी तुम्हाला माझी आठवण सांगतो आणि जो हाय हाय व्होल्टेजचा थरार जो आहे तोही सांगतो. 95च्या निवडणुकीमध्ये सगळेजण म्हणजे पत्रपंडित, पत्रकारांमधले विश्लेषक, अमुक सगळेजण, राजकीय नेते सगळेजण असं म्हणत होते, की काँग्रेसच पुन्हा निवडून येणार. हं. पण तो एक आमचा आठवण अशी, की त्यावेळेला पुण्याची अखिल मंडई आहे. बरोबर अखिल मंडईमध्ये रात्री उशिरापर्यंत पहाटे 3-4 वाजेपर्यंत एक कट्टा चालायचा. आणि ते मंडई विद्यापीठच त्याला म्हणायचे. आता या कट्ट्यावर आम्ही पत्रकार जायचो, वेगवेगळ्या पक्षातले नेते, कार्यकर्ते यायचे आणि उशिरापर्यंत चर्चा चालायची. काय चाललंय? काय वातावरण आहे? सगळी चर्चा सर्व बाजूनी चालायची. त्या कट्ट्यावर सर्वजण म्हणत होते काँग्रेसचाच विजय होणार. पण त्या कट्ट्यावर आमचा मित्र दीपक रणधीर हा पूर्वाश्रमीचा पत्रकार होता औरंगाबादला, म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरला. आणि नंतर तो कार्यकर्ता झाला. शेवटी तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता. हा जो पत्रकार त्यावेळेचा होता, याचं निरीक्षण खूप अफाट होतं. त्यांनी तिथे मांडायला सुरुवात केली, की काँग्रेसचं सरकार जाणार आहे आणि आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार येणार आहे असं आम्ही सगळे हसलो, की अरे नाही तसं नाही वाटत आहे, काँग्रेसच इथं येत आहे. मग तो म्हणायला लागला, पुण्यामध्ये पर्वतीमध्ये दिलीप कांबळे निवडून येणार आहेत. तिकडं याला कॅन्टोन्मेंटमध्ये त्यावेळी कॅन्टोन्मेंट होता, हो, हो. आता हडपसर झालं. ते कॅन्टोन्मेंटमध्ये सूर्यकांत लोणकर निवडून येणार आहेत. आम्ही हसलो, काय वेड्यासारखं बोलतोय. सगळे हसले त्याला, की याला काय. पण निवडणुकीचा निकाल ज्यावेळेस लागला त्यावेळेला त्यावेळेला त्याची सगळे निकाल, त्याचे सगळे अंदाज आणि भाकीतं खरी व्हायला लागली. मग नंतर निवडणुकीनंतर मी त्याच्याकडे गेलो, मला म्हटलं, दीपक आम्हाला समजावून सांग, की काय हे आहे आणि हे तू कसं मांडलंस? त्यांनी एक गोष्ट जी सांगितली ती आत्ताच्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आणि ज्यांना निरीक्षण करायचं, अभ्यास करायचा, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची, मोलाची मार्गदर्शक ठरावी. त्यांनी काय सांगितलं, म्हणे मी लोकमानसाचा अभ्यास केला. आणि तो कसा केला? पुण्याच्या कसबा पेठ भागामध्ये गेलो. कसबा पेठ भाग पुण्याचा जो आहे, जुनी कसबा पेठ, तिथं तिथं गावगाडा अजूनही आहे. म्हणजे विस्कळीत झालेला आहे, पण तो अजूनही गावगाडा आहे. तिथले कारूनारू, आलुतेदार वलुतेदार आणि सगळा तो यांचा जो गोतावळा आहे तो त्या कसब्यात आहे. तिथं मला लक्षात आलं, की इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी वर्ग हा काँग्रेसपासून दूर चाललेला आहे, हललेला आहे. मी औरंगाबादला गेलो, त्यावेळेच्या औरंगाबादला, आणि त्या औरंगाबादला गेलो, तिथं सुद्धा मला असंच चित्र दिसलं, की ओबीसी दूर चाललाय असं दीपकनी मांडलं. आणि त्यावरनं मी असा हे केला. त्याच वेळेला दुसरा मुद्दा, 89 मध्ये सुरुवातीला भाजप शिवसेनेची युती झाली आणि आणि हिंदुत्ववादी वातावरण, रथयात्रा वगैरे हिंदुत्ववादी वातावरण हळूहळू निर्माण व्हायला लागलं होतं. त्याचा फटका आणि इतर मागासवर्गीयांचा फटका बसणार हे मी भाकीत केलं आणि ते खरं ठरलं. म्हणजे आपण सगळ्यांनी तो म्हणजे हरियाणाचे निकाल का चुकले, अमुक का झालं, तर लोकमानस समजून घेण्यात आपण कमी पडतो. राजकीय विश्लेषक, राजकीय पंडित, अमुक तमुक, तुमचे एक्झिट पोल वगैरे सगळे एका बाजूला राहतात. लोकमानसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. ते तो पोहोचला. ती 95ची निवडणूक ही हा मैलाचा दगड वेगळ्या अर्थाने ठरला, राजकारणाला वळण देणारा ठरला. पण त्यावरनं शिकण्यासारखी बाब ही म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. त्यांचा मानस तुम्ही उलगडला पाहिजे. तर तुम्हाला निकालाचा अंदाज येऊ शकतो. आणि आणि लोक त्याचा विचार करतात. म्हणजे आत्ता मोबाईल आहेत, आत्ता सोशल मीडियावर आहेत, आता सगळेजण एकमेकांशी बोलतात, आपली मतं टाकतात. बिहारमध्ये काय तरुण बोलतो हे इथं कळतं. त्यावेळेला साधे फोन पण नव्हते. तर या वेळेला तुम्ही लक्षात घ्या, 77 मध्ये इंदिरा गांधींचा पराभव करताना काश्मीरमधला माणूस आणि कन्याकुमारीचा माणूस एकच विचार करत होता. एकाच विचाराने त्यांनी काँग्रेसला पाडलं. 80 मध्ये त्याच बाईंना, इंदिराबाईंना त्यांनी परत आणलं.
बरोबर आहे. बरोबर. 84 मध्ये त्यांनी निकाल दिला. बरोबर. त्यांनी हा म्हणजे म्हणजे कुठलंही संपर्काचं साधन नसताना आपलं लोकमानस जे आहे ते एकच विचार करतं आणि त्यानुसार आपल्या देशातलं सत्तांतर घडू शकतं. हा मोठा लोकशाहीचा विजय आहे. खरं आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभेकडे येताना 95 ची निवडणूक ही खूप लक्षात राहण्यासारखी अशी निवडणूक होती. नक्कीच. म्हणजे त्या निवडणूक काळातल्या सगळ्याच लढती हाय व्होल्टेज म्हणता येतील अशी हं, परिस्थिती होती. कारण की तेव्हा सत्तेनेच कूच बदलली होती. हं, आता आपण येऊयात पुण्यातल्या हो. लढतींकडे. 8 मतदारसंघ म्हणजे 6 आणि 2 शेजारचे. तर या सगळ्या 8 मतदारसंघांचा आता आपण विचार केला, तर आता पुण्यातली जर कुठली हाय व्होल्टेज लढत असेल तर ती म्हणजे कसबा. आता तुम्ही कसब्याचंच उदाहरण दिलंत आणि कसब्यातली आता अशी परिस्थिती आहे, की तेच मैदान आहे, तेच उमेदवार आहेत आणि पोटनिवडणूक नाहीये, पण ती विधानसभा आहे. हं, म्हणजे निवडणूक पण तीच आहे. हं, हं, आता प्रश्न असा उरतोय, की 1 वर्ष फक्त या हं. दोघांना एकमेकांच्या विरोधात उभं राहून झालेलं आहे. हं, हं, पण या 1 वर्षात लोकसभेची पण निवडणूक होऊन गेलेली आहे. हं, हं, आता कसब्यातलं जर गणित बघितलं आपण तर पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाली काँग्रेसकडून, हेमंत रासनेंना पुन्हा एकदा भाजपकडून. हं, पण यंदा मात्र काँग्रेसमध्ये बंडखोरीचं पण या ठिकाणी प्रमाण पुण्यामध्ये वाढलेलं दिसतंय. हं, कारण की इथे जशी कसब्यात बंडखोरी झाली तशी शिवाजीनगरमध्ये पण झाली हं, आणि पर्वतीमध्ये भले काँग्रेसच्या उमेदवाराला तो बंडखोरीचा त्रास नसेल, हं, पण तिथल्या घटक पक्षाला मात्र काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीचा त्रास झालेला आहे. हं, आता कसब्याचं उदाहरण पाहिलं तर रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी द्यायला लागेल याचा अर्थ काँग्रेसकडे दुसरा कोणीच उमेदवार नव्हता का? हं. म्हणजे आमदार, खासदार, परत आमदारकी. आणि दुसरी गोष्ट हेमंत रासनेंनाच का उभं करायचं? तर ज्यांनी आम्हाला पाडलंय किंवा आमचा पराभव जो जिव्हारी लागलाय तो त्यांनाच विजयी करून पुन्हा एकदा सिद्ध करायचा आहे. ही अशी लढत तर लोकमानस या शब्दातनं नाही ना असं मला वाटतं. हं, काय सांगता? बरोबर. आपण रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्याकडे जाण्यापूर्वी हं, कसबा विधानसभावर आपण आता बोलायला हं, सुरुवात केली आहे. तर काय असतं प्रत्येक मतदारसंघ जो आहे, त्या मतदारसंघाची रचना, हं, त्या मतदारसंघाची परंपरा, त्या मतदारसंघामधले मतदार, हं, त्यांनी आत्तापर्यंत केलेलं मतदान, त्यांचा आत्तापर्यंत राहिलेला कल, हं, हे लक्षात घ्यावं लागतं. तो भाग कोणता आहे? कोणते वर्ग तिथे राहतात? हं, कोणते आर्थिक वर्ग, सामाजिक वर्ग तिथे हं, राहतात? हे लक्षात घेऊन मग त्याचं गणित आपल्याला मांडावं हं, लागतं आणि उमेदवारांकडे यावं. नुसत्या हं, उमेदवारांकडे बोलून हं, उपयोग हं, नसतो. तर आपण कसब्याचं रचना बघू. हं, कसबा हा सुरुवातीला पुण्यामधला शुक्रवार पेठ मतदारसंघ हं, होता. हं, सगळ्यात सुरुवातीला हं, 1962 पासनं शुक्रवार पेठ. पेठ आता मतदारसंघ. शुक्रवार पेठ मतदारसंघ हा हा जो होता हा पूर्णपणे त्यावेळेच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यावेळेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारांचा एक काय म्हणू आपण एकगठ्ठा म्हणू किंवा एक प्राबल्य म्हणू, बहुमत म्हणून असा असलेला होता. सदाशिव नारायण शनिवार पेठा आपल्याला माहिती आहेत. या बरोबर. पेठांमध्ये जिथं आपण आत्ता हो, आहोत, हो. या पेठांमध्ये नारायणपेठ. हां. या विचारसरणीची मतदार हे जास्त आहेत आणि त्यामुळं त्यामुळं तो त्यावेळेचा शुक्रवार पेठ मतदारसंघ आपल्याला लक्षात येईल मगाशीच मी सांगितलं 1967 मध्ये पहिल्यांदा जनसंघाची त्यावेळची हं, पणती तिथं बरोबर, लागली. बरोबर. म्हणजे जनसंघाचा विजय पहिल्यांदा 67 मध्ये झाला. म्हणजे पुणे जिल्ह्यात राज्यामध्ये ज्यावेळेला हा पक्ष बाल्यावस्थेत होता किंवा त्याचे आमदार निवडून येत नव्हते अधिक संख्येनं, त्यावेळेला पुण्यामध्ये शुक्रवार पेठ मतदारसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारांचा बालेकिल्ला हं, म्हणून होता. तो आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. आता त्यामुळे झालं काय? त्यामुळे 67 पासून 67 मध्ये रामभाऊ म्हाळगी हं. दोनदा निवडून आले. बरोबर, हां, 67 पासून बरोबर, दोनदा निवडून आले. बरोबर, त्यानंतर 78 मध्ये त्याचं नाव कसबा झालं. बरोबर, 78 बरोबर, नाव कसबा झालं. बरोबर. त्याचा थोडा विस्तार झाला. पण 78 मध्ये तो झाल्यानंतर 2 वेळा 78 आणि 80 अरविंद लेले. बरोबर. अरविंद लेले, डॉक्टर अरविंद लेले भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. बरोबर. तर ते निवडून आले. 2 वेळा सलग निवडून आले. अच्छा. 90 मध्ये उल्हास काळोखे काँग्रेसशी येथनं निवडून आले होते. ते त्यावेळच्या वेगळ्या परिस्थितीमुळे निवडून आले. पण 95 पासून 95, 99, 2004, 2009, 2014 गिरीश बापट सलग निवडून आले. बरोबर. 5 वेळा गिरीश बापट निवडून आले. 2014 पर्यंत निवडून आले. आता बारीकसा बदल आपण मतदारसंघाची रचना बघत होतो. हा इतिहास बघूयात. 2009 ला पुन्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. पुनर्रचना 2009 ला. बरोबर. हां, म्हणजे आत्तापर्यंतचा कसबा पेठ 2009 पर्यंत जो होता 67 पासून 78 पर्यंत 78 मध्ये कसबा झाला. 78 पासून 2009 पर्यंतचा कसबा क्रीम बीजेपी होता.
तो भाजपचा पूर्ण बालेकिल्ला होता. हं. भाजपच्या परंपरागत मतदारांचा तो बालेकिल्ला आणि बहुमत प्राबल्य असणारा होता. त्यामुळे तिथं लेले उभे राहिले, बापट उभे राहिले, निवडून 2009 मध्ये झालं काय? 2009 मध्ये त्या मतदारसंघामध्ये संघाची पुनर्रचना झाली आणि आणि जो क्रीम भाजप होता, म्हणजे सदाशिवनारायण शनिवार आणि इकडचा कसब्याचा काही भाग असा असलेला 2.25 लाखाचा साधारण मतदारसंघ त्यावेळी होता. तो 2.25 लाखाचा मतदारसंघ आता 3 लाख झाला. म्हणजे त्याची जी कक्षा विस्तारली, ती कक्षा पुण्याच्या पूर्व भागामधल्या नानापेठ, इकडचा थोडा रास्तापेठ, भवानीपेठ असं करत पर्वती त्यावेळच्या मतदारसंघातल्या अगदी काशेवाडीच्या अलीकडेपर्यंत, लोहियानगरच्या अलीकडेपर्यंत ती भिडली. या सगळ्या भागात गेली, की जिथं पूर्वीचा भवानी मतदारसंघ होता, भवानी पेठ, जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्या बालेकिल्ल्यातला काही भाग याला जोडला गेला. आता ते नावं सोडून देऊ, पण लक्षात एवढं ठेवू, की काँग्रेसला मानणारा भाग हा मूळ कसब्याला जोडला गेला. 3 लाखाचा झाला. हा मतदारसंघ समसमान झाला. म्हणजे काँग्रेसला मानणारे मतदार आणि भारतीय जनता पक्षाला मानणारे परंपरागत मतदार, परंपरागत म्हणतोय, की हे समसमान झाले. त्यामुळे कसबा खुला झाला एका अर्थानं. एका पक्षाची मक्ती तर राहिला नाही. तरी पण गिरीश बापट तिथं निवडून आले. आपण म्हणता 2009, 2014. याचं काय कारण? याचं कारण गिरीश बापट हे कारण आहे. गिरीश बापट हे व्यक्तिमत्व असं होतं, की हे व्यक्तिमत्व हे सर्व पक्षांमध्ये, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांपर्यंत, सर्व समाजांपर्यंत, मुस्लिम समाजांपर्यंत, सर्व समाजापर्यंत हे पोचलेलं होतं. तळागाळात गेलेलं होतं. मग तो भारतीय जनता पक्षाचे होते का कुठल्या पक्षाचे हा भाग नाही. त्यांचा व्यक्तिमत्वाचा जो भाग होता, तो भाग ज्यावेळेला लक्षात घेतो, त्यावेळेला त्यांचं सर्वस्पर्शी, सर्वांमध्ये मिळून मिसळून जाणारं अगदी मंडईमधल्या आमच्या मोहम्मद काय नाव त्याचं त्या लिंबूवाला, त्या लिंबूवाल्या त्याच्याकडून त्याचं नाव असं त्या लिंबूवाल्याकडून ए चल रे पुढे काढ त्याच्याकडनं टू व्हीलरवर फिरायचे. टू व्हीलर फिरायचे, पण संपर्क जबरदस्त सगळीकडे होता. आणि त्यामुळं गिरीश बापटमुळं कसबा भारतीय जनता पक्षाकडं ही पुनर्रचना झाल्यानंतर सुद्धा 2009 नंतर 2014ला तो राहिला. बरोबर राहिला. 2000 त्यानंतर काय झालं? त्यानंतर त्या गिरीश बापट यांच्या राहिला. त्यानंतर पोटनिवडणूक आली. त्यानंतर नाही, पोटनिवडणूक त्यानंतर 2000 खासदार गेले. खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर बरोबर 2014ला खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर कसबा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या अर्थाने खुला झाला. म्हणजे गिरीश बापटांचा तिथलं जे 5 निवडणुकांचं जे त्यांचं वर्चस्व होतं, आता कोणाला द्यायचं? मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. मुक्ता टिळक यांनी सुद्धा प्रचंड बहुमतांनी त्या निवडून आल्या कसब्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून. आणि ते त्याचं कारण काय होतं? म्हणजे कसबा खुला झाला असं आपण म्हणतो. काँग्रेसला मानणारे मतदार सुद्धा ते 2014 हे त्याला कारण आहे. 2014 काय आहे? तर मोदी लाटेनी चा प्रभाव जसा लोकसभेला पडला तसा विधानसभेला पडला. आणि आपण आता सर्व मतदारसंघांचं ज्यावेळी बोलणार आहोत, एकत्रित आढावा शेवटी गोश्वारा तू प्रश्न विचारशील तुझ्या परवानगीने आपण ज्यावेळी घेऊ, त्यावेळेला या पूर्ण पुण्याचं त्या अर्थाने मी या 2 निवडणुकांचं विश्लेषण सांगेन. पण आता फक्त एका वाक्यात सांगून ठेवतो, 2014ला मोदी लाटेनं लोकसभा, विधानसभा या दोन्ही निवडणुकांवर कुठल्याही पक्षाचे बालेकिल्ले, कुठल्याही पक्षाच्या मतपेढ्या, पॉकेट व्होट्स हा सगळा धुवून काढला. आणि मोदी लाटेनं पुण्यापुरतं आता आपण बोलतोय, आपण बाहेरचंही नंतर बघू, पण पुण्यापुरतं बोलतोय, तर पुण्यामधलं हे सगळं धुवून काढलं. सगळ्या भागातनं लोकसभेला 3 लाखाच्या वरती 3.25 लाखापर्यंत गिरीश बापटांना मताधिक्य होतं. बघा आता किती 3च्या वरचं मताधिक्य आहे गिरीश बापटांना सर्व मतदारसंघात विधानसभेच्या. म्हणजे मुस्लिम भाग, सगळे अल्पसंख्याक भाग, बहुजन भाग, सगळ्या भागातनं त्यांना सर्व मतदारसंघ भरभरून मताधिक्य मिळालं. विधानसभेला तेच पर्कोलेट झालं, विधानसभेला तेच पाझरलं आणि 2014ला या निवडून आल्या. 2019ला मुक्ता टिळक निवडून आल्या. 2019ला मुक्ता टिळक निवडून आल्या. त्यानंतर मुक्ताताईंचं दुर्दैवानं आजाराने निधन झालं आणि पोटनिवडणूक झाली 1.5 वर्षांपूर्वी. 1.5 वर्षांपूर्वीची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आता बघा काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना उभं केलं. आता झालंय काय?
की परत एकदा थोडंसं त्या इतिहासाकडे एक दोन एका मिनिटात जातो, की जो आपल्याला विश्लेषण करायला, की की जो जे पुणे शहर 162 मध्ये 5 पैकी 4 जागा काँग्रेसच्या होत्या. नंतर काँग्रेसचं बहुमत सातत्याने आलं 95 पर्यंत. हं. नंतरही काँग्रेसच्या 5 पैकी किंवा 6 पैकी 4 जागा काँग्रेसच्या असायच्या. तो सगळी आकडे आपल्याकडे आहेत. ते आकडे काही सांगायला नको. पण काँग्रेसचं बहुमत पुण्यामध्ये काँग्रेसच्या जास्त आमदार पुण्यामध्ये निवडून यायचे. असा पहिल्यापासूनचा इतिहास 62 मध्ये 5 पैकी 4 ते आपल्याला 2019 ला आपण बघतो 5 पैकी 0 जागा होत्या. बरोबर. म्हणजे 4 ते 0 आणि जो जनसंघ 67 मध्ये 1 जागा होती. 1 जागा होती. तो 2014 मध्ये 8च्या 8 जागा बरोबर. जनसंघाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. हा बदल झाला, हा पक्षीय बदल झाला. याच्याकडे आपण शेवटी सगळ्यात जाणार आहोत. पण आपण कसब्याचं पाहतोय, की ही पोटनिवडणूक आली आणि या पोटनिवडणुकीमध्ये ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता शुक्रवार पेठ, कसबा पेठ ची बदलत गेलं स्वरूप याचं लक्षात घेता ही पोटनिवडणूक आलेली आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस अशा याच्याने उतरली आहे, की आपला एकही आमदार पुण्यात आता उरलेला नाही. पुण्यातनं विधानसभेच्या दृष्टीनं काँग्रेसचं नाव पुसलं गेलेलं आहे. हं. यावेळेला ती उतरली. त्यावेळेला काँग्रेस उतरली. ती काँग्रेसला आता लढायची जिद्द हं. म्हणून काँग्रेस उतरली. पहिली मुद्दा. दुसरा मुद्दा जसं गिरीश बापटचं सांगितलं. गिरीश बापट तसं दुसरं व्यक्तिमत्व रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर हे सुद्धा वेगळं रसायन आहे. अच्छा. रवींद्र धंगेकर मुळात शिवसेना, मनसे आणि नंतर मनसे. बरोबर. त्यामुळं रवींद्र धंगेकरांना तो पूर्ण म्हणजे पूर्ण काँग्रेसची विचारसरणीचा काँग्रेस कार्यकर्ता, काँग्रेसचा असं नाही, तर तो अन्य पक्षातनं आलेला आहे. ज्याचे शिवसेनेचे त्याच्याकडं त्याच्यावर संस्कार आहेत. मनसेचे मनसेचे. संस्कार आहेत आणि त्या नुसते संस्कार आहेत असं नाही स्वतःवर त्याचं कार्यकर्त्यांचं जाळं त्याच्याबरोबर आहे बरोबर. कसब्यातलं. तो त्यातनं निवडून आलेला आहे. त्याचा म्हणजे महापालिकेवर निवडून बरोबर. आलेला आहे. बरोबर. त्यामुळे वेगवेगळ्या प्रभागातून वेगवेगळ्या ते. प्रभागातनं निवडून अगदी तेच सांगणार होतो. वेगवेगळ्या प्रभागातनं निवडून आलेला आहे आणि त्यामुळं रवींद्र धंगेकर हे हे जे काही रसायन आहे, त्या रसायनामध्ये त्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा भाग मोठा आहे, की त्याचा या सगळ्या कार्यकर्त्यांचं जबरदस्त जाळं त्याचं तिथल्या कसब्यामध्ये म्हणजे त्याच्या प्रभागांमध्ये असलेला जबरदस्त संपर्क. म्हणजे चालत, टू व्हीलरवरनं सातत्याने भ्रमंती, सकाळपासून संपर्क सगळ्यांच्या याच्यामध्ये. त्यामुळे त्याचा तो पूर्ण त्याचा स्वतःचा बालेकिल्ला झाला. पक्षाचा म्हणण्यापेक्षा स्वतःचा बालेकिल्ला होता. काँग्रेस जरा लांबच राहिली, पण रवींद्र धंगेकरांचा स्वतःचा बालेकिल्ला होता. शिवसेनेने मनापासून त्या कार्यकर्त्यांनी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून, आतून बाहेरून सगळी साथ त्यांना दिली. हं. रवींद्र धंगेकरांनी अगदी अक्षरशः एकच उदाहरण सांगतो, की आपल्या सराफी दुकानांमधले बंगाली कारागीर जे आहेत, त्या कारागिरांना सुद्धा मदत करणं. आता इथं मोठ्या 7-8 हजार संख्येने बरोबर. मतदारसंघात कारागीर आहेत. बरोबर. यांच्या मदत करणं पासनं अगदी इतर मागासवर्गीयांपासनं सगळ्या त्यामुळे तो हा काम करणारा, संपर्कात असणारा, सर्वसामान्यांचा असा रवींद्र धंगेकर व्यक्तिमत्व हे तिथं उभं राहिलं. स्वतःची यंत्रणा, हं. पक्षाची हं. यंत्रणा त्यांनी काही वेळा बाजूलाही ठेवली. काही तक्रारी पण आल्या, "अहो पक्षाची यंत्रणेला काहीच माहीत नाही, विचारत नाहीत." अशी पक्षाकडनं सुद्धा तक्रारी यायला लागल्या, की "आम्हाला काही विचारत नाहीत." ते सोडून द्या त्यांचा भाग. पण पण पक्षाची काही मंडळी आणि त्याची स्वतःची यंत्रणेने त्यांनी जबरदस्त प्रचार केला आणि आणि त्या निवडणुकीमध्ये 1.5 वर्षापूर्वीच्या आपण या निवडणुकीत येण्यापूर्वी ते का निवडून आले त्याचा एक आणि ते का आव्हान आहे आता रवींद्र धंगेकर त्या प्रश्नाकडे येतोय आपण. तर भारतीय जनता पक्षाची झालेल्या चुका. बरं. भारतीय जनता पक्षाने त्यांचा जो बालेकिल्ला अगदी उमेदवार चुकीचा निवडला असं मी काही म्हणणार नाही. कारण प्रत्येकाला निवडायचा अधिकार असतो आणि प्रत्येकाला लढायचा अधिकार असतो. हेमंत रासने काय म्हणजे त्यांच्या तुलनेत फार फिके होते वगैरे असातलाही काही भाग नाही. पण निवडत असताना भारतीय जनता पक्षानं ब्राह्मण समाजाची नाराजी ओढवून घेतली. म्हणजे ब्राह्मणांना द्यायला पाहिजे होतं का? अजिबात नाही. नाराजी ओढवून घेतली. ती नाराजी योग्य प्रकारे त्यांना दूर करता आली नाही. जरी त्यांना हेमंत रासने यांना द्यायचं जरी असतं तरी ती दूर करता आली नाही. टिळकांच्या घराण्यामध्ये ते द्यायचं होतं की अमुक होतं. हा सगळा तिथं वाद झाला आणि त्यावेळेला तो समाजही दुखावला गेला, नाराज झाला. बरोबर आहे. त्यामुळं एक जिन्सीपणा आला नाही. त्यांनी अगदी प्रतिष्ठेची निवडक करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वेगवेगळे मंत्री पुण्यात तळ ठोकले आणि त्यांनी वारेमाप बोलायला सुरुवात केली. एकाने तर हू इज धंगेकर?
असं असं हे तुला आठवतंय तुला? येस, आणि निवडून आल्यानंतर येस साहेब हा. दंगेकर असं हा, उत्तर होईच दिलं. दंगेकर असं वादग्रस्त विधान केलं आणि ते विधान यांना प्रचाराला उपयोगाला पडलं. होईच दंगेकर ते आम्ही सांगतो उपयोगाला. म्हणजे प्रचाराच्या याच्यात भारतीय जनता पक्षाकडनं होऊन गेलं ते. म्हणजे ते पण ती चूक झाली ना. ते अशा प्रकारे बोलणं आणि मला या निवडणुकीकडे येताना देवेंद्र फडणवीसांनी कालच्या सभेमध्ये ऍक्सिडेंटल आमदार. कालच्या सभेमध्ये ऍक्सिडेंटल आमदार कालच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना बोलताना की हे नाटक अधिक कार्यकर्ता कार्य म्हणजे कमी दंगा आणि जास्त आणि काम कमी. दंगा जास्त, काम कमी, नाटक जास्त, अशा प्रकारचे उद्गार मतदारांना कितपत आवडतात मला शंका आहे. खरंय. हं. मतदारांना वैयक्तिक अशी टीका आवडत नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे ते बोलताना बोलून गेले असतील तो तो त्यांचा भाग आहे. पण एक निरीक्षक म्हणून मला मग मला ते यावेळी खटकलं. मागच्या चुकांमधून भाजप शिकली आहे का नाही, काय म्हणते? हां, आता या निवडणुकीकडे म्हणजे या पार्श्वभूमीवर आणि या घडामोडींमुळे रवींद्र धंगेकर निवडून आले गेल्या वेळेला. गेल्या वेळेला निवडून आले या सगळ्या घडामोडींमुळे निवडून. त्यानंतर झालं काय? ती निवडणूक झाल्यानंतर आपण आता या 1.5 वर्षाचा हे बघू म्हणजे या निवडणूक. तर त्यानंतर भारतीय जनता पक्ष शिकलाय का नाही असा तुझा प्रश्न. त्याचा पहिला मुद्दा असा, की हेमंत रासने यांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिथे आपण साध्या भाषेत, पत्रकारांच्या भाषेत, लेखी भाषेत आपण बातम्यात लिहितो ढोबळमानानं गुळगुळीत झालेला शब्द हां. कामाला सुरुवात. शोध केली. कामाला सुरुवात. तर काय कामाला सुरुवात केली असं पण कामाला सुरू म्हणजे म्हणजे त्याचा म्हणजे प्रत्यक्षामध्ये काय तर संपर्क हं. रोज अगदी ज्या ज्या भागामध्ये पूर्व भागामध्ये, पेठांमध्ये, बहुजन वस्तीमध्ये, या सगळ्या कारुणारूंच्या वस्तींमध्ये किंवा कसब्यापासून भवानी आणि या शुक्रवार पेठांपर्यंत त्यांनी काय केलं त्यांनी संपर्क चांगला विणला. हेमंत रासनेने चांगला संपर्क विणला. आता हा चांगला संपर्क हेमंतने जो जो विणला तर या संपर्कामध्ये आता या संपर्काचा त्याला परिणाम झाला. एकच उदाहरण सांगतो. कसब्यातला एक नागरिक मला भेटला होता. कसबा पेठेतला नागरिक मला भेटला. तर त्यांनी मला सांगितलं, "अहो काय आमच्या वाड्यामध्ये संडासचा प्रश्न होता." म्हणजे गिरीश बापटनी मागं हेच केलं होतं. तर संडासचा आणि पायऱ्यांचं काय फरशांचा संडास आणि फरशी. तर त्यांनी आमच्या वाड्यामध्ये फरशी टाकून दिली आत्ता गेल्या 1.5 वर्षात. तर त्या आमच्या आसपासच्या वाड्यांनी बघितलं आणि त्यांनी लाईन लावली. त्यांनी सगळी आमच्या इकडची कामं केली. त्यामुळे आमच्याकडच्या वाड्यातली लोकं त्यांना चांगलं मानतात वगैरे. म्हणजे कसब्यात ज्या भागामध्ये दंगेकरांचा आधी होल्ड आहे त्या त्या भागामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे आत्ता का हे उदाहरण दिलं तर आपला मुद्दा काय त्यांनी त्यानंतर कामाला सुरुवात केली आपण जे म्हणतो त्याचं उदाहरण. तर ते त्यांनी केलेलं आहे. दुसरा भाग मला काय वाटतो आत्ता की ही निवडणूक ही पोटनिवडणूक नाही. पोटनिवडणुकीमध्ये केलेलं हे वेगळं आहे आणि आत्ताच्या ही निवडणूक ही तशी सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यावेळे मतदारांनी केलेला विचार आणि सार्वत्रिक निवडणुकीमध्ये केलेला विचार हा वेगळा असू शकतो. पोटनिवडणुकीमध्ये पुढच्या 1.5 वर्षासाठी आपल्याला आमदार निवडायचा आहे हा विचार असू शकतो आणि आता आपल्याला केवळ आपला आमदार निवडायचा नाहीये. तर आता आपल्याला काय करायचंय तर आता आपल्याला राज्यामध्ये सत्ता कोणाची आणायची हे ठरवायचं. त्यामुळं त्या परिस्थितीमध्ये आमदार कोण होणार हे म्हणजे राज्याचं सत्ता कोणाकडे जाणार हे ठरवायचं असल्यामुळं मतदार काय विचार करतील, मतदारांना सत्ता कोणाची आणायची हा विचार करून लोक मतदान करतील असं मला वाटतं. आणि त्यांना जर आघाडीची सत्ता आणायची असेल तर रवींद्र धंगेकरांना करतील. त्यांना जर युतीची आणायची असेल तर ते हेमंत रासने नक्कीच. मी एक छोटासा माईचा ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर आपण परत येणार आहोत अर्थातच पुण्यातल्या लढतींकडे आणि नेमकं काय घडणार आहे यावर विश्लेषण करतायत ज्येष्ठ पत्रकार सुनील माईस. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पुण्यातल्या लढतींविषयी चर्चा करतोय. अर्थात आपल्या सोबत आहेत
विश्लेषक आणि पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार निवासी संपादक सुनील माळी सर. माळी सर, आपण कसब्यावर आता तुम्ही अत्यंत विस्तृत स्वरूपात माहिती दिली. म्हणजे अगदी पूर्वेतिहास, इथे कसब्यात नेमकी कशी राजकीय समीकरणं आहेत, कसबा नेमकी त्याच्यावर कुणाचा कब्जा होता हे पण तुम्ही अधिक क्लिअर केलं. पण नंतर हळूहळू अर्थातच तर तो विचार केला तर मग पुन्हा एकदा तिथे पुनर्रचनेनंतर मात्र त्या ठिकाणी वेगवेगळे वर्ग देखील यायला लागले आणि मग डिवायडेशन झालं असं आपण म्हणूयात. पण तरी देखील हा भाजपचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. पण या पोटनिवडणुकीत जी आता आपण पोटनिवडणुकीचा तुम्ही जो गोषवारा पण सगळा सांगितलात की 11,040 मतांनी रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंवर विजय मिळवला. अर्थात ब्राह्मण वर्ग नाराजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हुईज धंगेकर मागाशीच तुम्ही मुद्दा मांडला, तोही मुद्दा त्याला लागू होता. आणि आता जसं देवेंद्र फडणवीसांनी काल परवा सभा घेतली आणि थेट ऍक्सिडेंटल आमदार म्हटलं, त्यामुळे ही पहिलेच पाडे 55 असं भाजपच्या बाबतीत घडतंय असं कुठेतरी दिसतंय. पण यावेळी कुठे ना कुठेतरी जसं मगाशी तुम्ही मस्त वाक्य वापरलं की आणि कामाला सुरुवात झाली की आणि कामाला सुरुवात केली. पण हेमंत रासने खरंच कामाला सुरुवात केली आहे हे त्यांनी प्रत्येक मुलाखतीत पण सांगितलेलं आहे आणि ते दिसून पण येत आहे. तर ही निवडणूक पोटनिवडणुकीचीच पुनरावृत्ती ठरेल का कदाचित वेगळा निकाल? नाही, मगाशी आपण याचा उल्लेख केला की पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती ठरणार नाही म्हणजे याचा अर्थ पराभव दंगेकरांचा होणार असं मी म्हणत नाहीये. पण तेच ते मुद्दे घेऊन तो विचार लोक करतील असं आता अजिबात नाही. आपण थोडासा उल्लेख झाला याचा की ही निवडणूक आहे, ही सार्वत्रिक निवडणूक आहे. ही 5 वर्षानंतर येणारी निवडणूक आहे, सरकार निवडण्याची निवडणूक आहे. बरोबर. त्यामुळे पोटनिवडणूक हा 1.5 वर्षांचा खेळ होता. 1.5 वर्षानंतर नवीन आमदार घ्यायचा होता. पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस त्या पद्धतीनं उतरलेलं होतं आणि इतर मुद्दे सगळे होते. आताचे मुद्दे बदललेले आहेत. उमेदवार जरी तेच असले तरी मुद्दे बदलले आहेत. यामध्ये राज्याची सत्ता कोणाकडे जाणार हे ठरणार आहे आणि त्यामुळं मतदार त्या दृष्टीने विचार करणार आहेत. सर्व घटकांची त्यावेळीची मनस्थिती, त्यावेळीची मतं आणि आत्ताची मतं ही वेगवेगळी 100% असणार आहे. त्यामुळं पुन्हा 1.5 वर्षानंतर पुन्हा तोच आमदार द्या असं म्हणून काँग्रेस जाऊ शकतं. काँग्रेसचा हा प्रचार असू शकतो, 5 वर्ष आमच्या आमदारांना मिळाली पाहिजेत, हा काँग्रेसचा प्रचार असू शकतो. भाजपचा प्रचार हा असू शकतो किंवा आहेच की आता आम्हाला पुन्हा संधी द्या, पुन्हा आम्हाला सत्तेवर यायचं आहे, महायुतीवर तुम्ही विश्वास ठेवताय, मोदींचं नेतृत्व तुम्ही मानताय, हे मुद्दे घेऊन भाजप पुढे चाललेला आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये त्या निवडणुकीची पुनरावृत्ती काही होणार नाही. नक्की. अगदी आता एक कसब्याचाच अगदी शेवटचा प्रश्न पण कळीचा प्रश्न आणि तो फार महत्वाचा आहे. 90ला अण्णा जोशी जिंकले, 95 पासून गिरीश बापटांनी एक हाती सत्ता तिथे राखली भाजपची. ते नंतर खासदार झाले, मग मुक्त टिळकांनी 2019ला पण ती निवडणूक जिंकली. पण तब्बल 38 वर्षांनी म्हणजे उल्हास काळुखेनंतर 1985 ते 2023 हा जो पिरियड जर 38 वर्षांचा पाहिला तर मात्र रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसच्या माध्यमातून कसब्यावर कब्जा केला. आता मात्र परिस्थिती आता अशी आहे की खरंच असं वाटत नाहीये का ही लढत म्हणजे भाजपला जो जिव्हारी लागले त्याचं उत्तर काढण्यासाठी पुन्हा एकदा त्याच उमेदवारा निवडणूक रिंगणात उतरवायचं आणि जिंकायचंच हा भाजपचा निर्धार. तर इकडे काँग्रेसकडे देर इज नो ऑप्शनच नाही आम्हाला धंगेकरांशिवाय, बिकॉज विनेबिलिटी आहे म्हणून आम्ही धंगेकरांनाच पुन्हा एकदा सीट दिले. तर हे खरं आहे. दोन्ही मुद्दे बहुतांशी खरे आहेत. पहिला मुद्दा जो सांगितला की काँग्रेस भाजप अगदी चेवानी उतरेल, चेवानी 100% भाजप उतरणार हा भाग झालाच. पण तोच उमेदवार देऊन आम्ही उतरू याच्यामध्ये थोडंसं वेगळं काम हे आहे की सर्वच पक्ष म्हणजे काँग्रेसने सुद्धा पुण्यामध्ये काय सगळ्या राज्यामध्ये अतिशय डीप आणि खोल असे सर्वे केले, तसे भाजपने केले. अर्थात भाजपचे सर्वे जे आहेत त्याचे बोलबाला जास्त होतो, त्याचे कौतुक जास्त होतं. काँग्रेसच्या सर्वेचे तितके चर्चा होत नाही. पण काँग्रेसचे खऱ्या अर्थाने अगदी त्यांच्या अध्यक्षांपासून म्हणजे अध्यक्षांनी राज्यात आणि पुण्यात सुद्धा जी माणसं पाठवली, जे सर्वे केले, ती तरुण मुलं मलाही भेटली होती आणि त्यांच्याशी गप्पा पण मारल्या. म्हणजे काँग्रेस किती आत्मन विचार करतंय, किती सखोल विचार करून ते सुद्धा उमेदवार ठरवत आहेत. फक्त भाजपचा बोलबाला होतो. पण भाजपच्या बाबतीत आत्ता आपला भाजपचा विषय चाललाय, तर भाजपनी जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये आत्ताच्या घडीला हेमंत रासने हे योग्य उमेदवार त्यांना वाटले. त्या सर्वेमध्ये सुद्धा ते योग्य वाटले. त्यांचं काम आणि हा वेगळा भाग आहे.
पण एकंदर त्यांच्याकडचे जे पर्याय होते त्या पर्यायामध्ये त्यांना त्यांच्या सर्व्हेमध्ये 1 नंबरचे उमेदवार, लढत देऊ शकेल असे उमेदवार म्हणून हेमंत रासने यांचं नाव त्यांच्या सर्व्हेत आलं आणि त्यामुळे त्यांनी ते पुढे गेले. नक्कीच. काँग्रेसचं सांगताय, काँग्रेसचं कसं झालं की हा विजय जो होता 1.5 वर्षांपूर्वीचा, हा विजय एकट्या काँग्रेसचा नव्हता. मुळात काँग्रेसपेक्षा तो दंगेकरांचा होता. दंगेकर, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संचार, त्यांचं मनसे, शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांची फौज या सगळ्यांचं एकत्र मिळून आलेलं त्या सगळ्या रसायनातनं दंगेकर आलेले आहेत. त्यामुळे तो काही 100% काँग्रेसने कोणालाही तिकीट दिलं असतं आणि तो विजय झाला असता असं नव्हे. त्याला दंगेकर होते आणि काँग्रेसची साथ, या दोन्ही मुळे दंगेकर तिथं आलेले आहेत. नक्कीच. एकंदरीतच कसब्यावरचं विस्तृत विश्लेषण माळी सरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आता उत्सुकता लागून राहिली आहे की शिवसेनेकडून 2दा, मनसेकडून 1दा आणि नंतर काँग्रेसकडून 1दा असे 4 वेळा राहिलेले नगरसेवक, शिवाय जायंट किलर पोटनिवडणुकीत ठरून आमदार झालेले रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा कसबा मिळवणार का? का भाजप आपलं उट्ट काढणार आणि पुन्हा एकदा जो आपला बालेकिल्ला आहे तो आपल्या ताब्यात घेणार? अर्थात 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला याचा निकाल लागणार आहे. खरं तर उरलेले जे 8 मतदारसंघ आहेत ते मी पुढच्याच भागात माळी सरांकडून त्या सगळ्या लढतींविषयी जाणून घेणार आहे. पण या पहिल्या भागात केवळ कसब्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं होतं. त्यामुळे कसब्यावर कोणाचा कब्जा हा भाग तुम्हाला पाहायचा असेल तर निश्चितपणे आमचा हा पहिला भाग तुम्ही पहा. दुसऱ्या भागात तुम्हाला पाहायला मिळतील उरलेल्या 7 लढती. माळी सर, धन्यवाद. आपण दुसऱ्या भागात भेटूयात आणि निश्चितपणे उरलेल्या ज्या 7 लढती आहेत त्या 7 लढतींवर आम्ही तुमच्याकडे विश्लेषण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. धन्यवाद. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.